शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. 14 विद्या 64 कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पांचा माघ महिन्यातील जयंती उत्सव येथे भक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहात संपन्न करण्यात आला. या निमित्ताने विविध गणेश मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी तिलकुंद चतुर्थी श्री गणेश जयंती म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. मंत्रभूमी आणि मंदिरांची नगरी असलेल्या त्र्यंबक नगरीमध्ये विविध गणेश मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पेशवेकालीन श्री बल्लाळेश्वर मंदिर, श्री सिद्धिविनायक मंदिर, श्री संगमेश्वर गणेश मंदिर, श्री पावन गणपती मंदिर, श्री कोयबा गणपती मंदिर अशा विविध मंदिरांमध्ये विविध धार्मिक अनुष्ठान संपन्न झाले. श्री सिद्धिविनायक कला क्रीडा सामाजिक मित्रमंडळाच्या वतीनं कुशावर्त तीर्थाजवळील श्री सिद्धिविनायक गणेशाला सकाळी श्री गणपती अथर्व शीर्षाचे आवर्तन करून अभिषेक करण्यात आला. माध्यान्हकाळी आरती करून श्री गणेशाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. गुळवेवाडी परिसरातील श्री पावन गणपती मंदिरात श्री गणेश याग करण्यात आला. या निमित्ताने श्री गणेश मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली. माध्यान्हकाळी श्री गणेशाला अभिषेक करून शेंदूर लेपन करण्यात आले. षोडशोपचार महापूजा करून आरती करण्यात आली. सायंकाळी महाप्रसाद अर्थात भंडारा करण्यात आला. सायंकाळच्या सुमारास गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. 2000 पेक्षा अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री पावन गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संजय गुळवे आदींसह उत्सव समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. मृत्युंजय बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि त्र्यंबकेश्वरचा राजा मित्र मंडळ यांच्या वतीनं श्री गणेश याग करण्यात आला. माध्यान्हकाळी श्री गणेशाचा जन्मोत्सव करून महाआरती करण्यात आली. यजमानपदी निनाद शिखरे हे होते. सायंकाळी श्री गणेशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पेशवाईच्या थाटात इलेक्ट्रिक छत्र्या, ढोल पथक, तांडव नृत्य मिरवणुकीचे आकर्षण ठरले. मेन रोडवर सत्यनारायण मंदिरा शेजारी कुमारी रमा संकेत शास्त्री दीक्षित यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होता. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. श्री लक्ष्मी नारायण चौकामध्ये मान्हाचा राजा गणाधीश मित्रमंडळाच्या वतीनं महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धाने, त्र्यंबकेश्वर.